यानंतर बातमी मुंबईत नाही। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची बदली रोखण्यासाठी महापालिकेच्या आयुक्तांना 3 वर्षांचा निकष लागू करू नये म्हणून राज्य सरकारने केलेली मागणी निवडणूक आयोगाने फेटाळल्याचं कळतंय। त्यामुळे इक्बाल सिंग चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि अन्य काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आता कराव्याच लागतील। 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ पदावरती असलेल्या महापालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने गेल्याच आठवड्यात दिला। या आदेशामुळे मुंबईमध्ये चहल यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागतील। राजू सोनवणे आपल्या सोबत आहेत। राजू, निवडणूक आयोगाचा हा आदेश नेमका काय आहे आणि या बदलीची प्रक्रिया आता किती लवकर सरकारला पार पाडावी लागेल? ज्ञानदा, पाहतो आपण ज्या अधिकाऱ्यांना 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेलं होतं। त्यावरती हा नियम जो आहे तो लागू करून अशा प्रकारची भूमिका जी आहे ती राज्य सरकारने घेतलेली होती। मात्र आपण पाहतोय की मंगळवारी जे आहे ते निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे की ज्या अधिकाऱ्यांना 3 वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांच्या बदल्या कराव्याच लागेल। त्यामुळे मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि अश्विनी भिडे यांच्यासह इतर जे अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी त्यांच्या बदल्या ज्या आहेत ती होण्याची दाट शक्यता आहे। कारण आगामी लोकसभा निवडणूक आहे आणि त्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने हे आदेश दिलेले होते। मात्र राज्य सरकारच्या भूमिकेला कुठेतरी जे आहे ते निवडणूक आयोगाने फेटाळलेलं आहे। त्यामुळे या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या आहेत ते या महिन्याच्या अखेरीस होण्याची दाट शक्यता आहे। कुठेतरी इक्बाल सिंग चहल यांचं जे आहे ती 3 वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांची बदली व्हावी अशा प्रकारची सुद्धा मागणी काही प्रमाणात होताना पाहायला मिळत होती। आता निवडणूक आयोगाने जे आहे त्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे। त्यामुळे महिना अखेरीस या बदल्या ज्या आहेत होताना पाहायला मिळणार आहेत। धन्यवाद राजू या सगळ्या अपडेट्स बद्दल।